नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण बाबा शिकणार आहे की तुम्ही थंबनेल मध्ये बघितले की बाबा शेळी पालनात नेमकं जर सक्सेस व्हायचं असेल आणि जर वजन आपल्याला त्या मापचं जर वाढवायचं असेल तर शेळी पालनात मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचं वजन वाढवता आलं पाहिजे शेळीचं. आणि शेळीचं जर वजन वाढवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला त्याचं योग्य नियोजन चाऱ्याचं पाहिजे आणि तुम्हाला खुराक किती द्यायचा ते मित्रांनो समजलं पाहिजे. कारण काय होते की जर खुराक तुम्हाला किती प्रमाणात द्यायचा आणि चारा किती प्रमाणात द्यायचा जर कळाला नाही तर त्या पर्यायी मार्गाने कसं असं होणार आहे की तुम्ही एकदम तर त्या शेळीला तिच्या कपॅसिटीनुसार जास्त तर खुराक किंवा चारा देणार आहे, त्यामुळे ती शेळी डरंगाळणार किंवा तिचा जास्त झाल्यामुळे कुठला तर त्याचा साईड इफेक्ट होऊन तिच्या शरीरावर परिणाम होणार आणि तुम्हाला ती शेळी पालनात तिचं वजन कधीच वाढलेलं तुम्हाला दिसणार नाही. आणि कमी पडल्यामुळं तुम्हाला असं होणार आहे की कमी पडल्यामुळे तोटा तुमचा असा होणार आहे की तिला तिचं वजन प्रॉपर ती कधीच तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला शेळीपालनाचा फायदा कधीच कळणार नाही. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी तुम्हाला शेळीला खुराक नेमका किती द्यायचा, चारा हिरवा चारा किती द्यायचा, वाळला चारा किती द्यायचा, त्यामुळं तिचं वजन कसं आपल्याला मेंटेन करून ठेवायचं आहे, तेही सगळे ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात असलेला डाऊट बाबा खुराकाबद्दल, वल्या चाऱ्याबद्दल, वाळ्या चाऱ्याबद्दल आणि वजन कसं वाढवायचं ही सगळी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातले मी संशय काढून टाकणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो सांगतो, पहिला मुद्दा म्हणजे शेळीचं आपल्याला काय करायचंय की किती वजन आहे बाबा, त्या शेळीचं नेमकं वजन किती आहे. तर एखाद्या शेळीचं मित्रांनो जर 50 किलो वजन असेल समजा, आणि तर त्या शेळीला त्या मापानच खुराक द्यायचा आहे. समजा की आपलं वजन जर मित्रांनो आपलं 40-50 किलो वजन आहे ना, आपण 10-10 12-12 भाकरी जर खायला लागलो तर ते आपल्याला पचणार नाही. आणि 1-2 भाकरी जर खाऊन आपण गबस राहिलो तर दिवसाभरात तर आपल्याला ती सेट होणार नाही. तर आपल्या वजनाच्या हिशोबाने आपण जर आहार घेतला तर मित्रांनो त्यामुळे आपल्याला कुठला त्रास होणार नाही आणि शरीर मेंटेन राहील. तसंच तुम्हाला काय करायचंय की शेळीचं वजन पहिल्यांदा तुम्हाला मापून घ्यायचंय. कोणतीही तुमच्या वाड्यात किंवा गोठ्यावर तुमच्या बाबा शेरडा आहे तर त्याला तुम्हाला काय करायचंय, त्यांचं वजन पहिल्यांदा किती आहेत बघायचे ते. तर वजनाच्या हिशोबाने तुम्हाला खुराक कसा ठेवायचा आहे मित्रांनो. जर समजा तुमची 50 किलो जर 50 किलो शेळी आहे मित्रांनो, 40 किलो शेळी आहे, 30 किलो शेळी आहे. तर मित्रांनो, ह्याचं सूत्र असं आहे की तुम्हाला खुराकाचं बाबा की तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल की त्या शेळीच्या वजनाच्या तुम्हाला 2 ते 1.5% 1.5% खुराक ठेवायचा आहे. 1 ते 1.5% तुम्हाला खुराक ठेवायचा आहे आणि 2 ते 3% हिरवा चारा. आणि तर मित्रांनो, त्या शेळीच्या वजनाच्या 1 ते 1.5% तुम्हाला चंदी म्हणजे खुराक ठेवायचा आहे आणि 2 ते 3% तुम्हाला वल्ला चारा आणि 2 ते 3% वाळला चारा. असं एक सूत्र तुम्हाला एका शेळीच्या दिवसाच्या नियोजनामध्ये बसवून तुम्हाला ती ढाच्यामध्ये बसवून तिला खुराक, वल्ला चारा आणि वाळला चारा द्यायचा आहे. तर आता मित्रांनो, तर खुराक तुम्ही म्हणसाला की 1 ते 1.5% आपण कसा काढायचा बाबा. जरा समजा 50% जर शेळीचं वजन 50 किलो जर शेळीचं वजन जर असेल तर 50 किलोच्या मानानं तुम्हाला 500 ग्रॅम 500 ग्रॅम ही बरोबर त्या शेळीचं 1% होते मित्रांनो. जर 500 ग्रॅमनं आपण 100ला गुणलं तर बरोबर 50 किलो वजन आपल्याला मिळणार आहे. जर मित्रांनो 50 किलोचं जर आपण 100 जर भाग केलं तर तुम्हाला 500 ग्रॅम ही मिळून जाईल. म्हणजे 500 ग्रॅम हा 1% त्या शेळीच्या वजनाचा झाला. तर समजा असं जर 500 ग्रॅमनं आपण मल्टिपल बाय जर 100 जर केलं तर तुम्हाला तिचं 50 किलो वजन मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला अशी टक्केवारी काढायची आहे की जर 50 किलोचं 100 भाग करायचा आहे. जर समजा तुमची 40 किलोची शेळी आहे तर 40 किलोचं तुम्हाला 100 भाग केल्यावर तुम्हाला 400 ग्रॅम मिळून जाईल. 30 किलो समजा शेळी आहे तर तुम्हाला 30 किलोचं 100 भाग केलं तर 300 ग्रॅम मिळून जाईल. 20 किलोची तुमचे एखादं करडू, कुकरू किंवा बोकडा आहे तर तुम्हाला त्याचं तुम्ही जर 100 भाग केलं तर 200 ग्रॅम मिळून जाईल. तसं 10 किलोचं एखादं करडू तुमच्याकडे असेल किंवा कुकरू असेल तर त्याचं तुम्ही 100 जर भाग केलं तर तुम्हाला 100 ग्रॅम मिळून जाईल. असंच 10 किलो 100 ग्रॅम, 20 किलो 200 ग्रॅम, 30 किलो 300 ग्रॅम, 40 किलो 400 ग्रॅम, 50 किलो 500 ग्रॅम. जर 45 किलो असेल तर 450 ग्रॅम, 35 किलो असेल तर 350 ग्रॅम. अशा प्रमाणे तुम्हाला खुराक द्यायचा आहे. जर 50 किलोच्या शेळीला तुम्हाला खुराक देताना काय करायचं आहे की
500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो तिला दिवसातून खुराक मिळाला पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला खुराक ही कधी मित्रांनो द्यायची आहे, जर तुमची शेरडं जर हिंडवताना भरपूर प्रमाणात पळत असतील, तर ही माझी शेरड बघू शकताय की तुम्ही निवांत कशी हिंडायला लागली ती. माझी शेरडी पळते ती म्हणून मित्रांनो काय केलंय की मी ह्या शेरडांना आधी खुराक दिलाय, जेणेकरून त्यांच्या पोटात आधार होईल. आणि मित्रांनो तुम्ही म्हणसाल की खुराक दिल्यावर बाबा शेरड खाणार नाही, ती अतिरिक्त दुसरं काय खाणार नाही. तर नाही मित्रांनो, तर ती खुराकाची गरज जी पोटात असते त्यांची खुराकाची गरज भागते. त्यामुळे ही बघू शकता ही तुम्ही बोकाड पुढे खायला लागलेलं माझ्यापाशी. तर किती स्पीडनं खाते बघा ती. त्यांच्या आता खुराकाचं भागलंय त्यामुळे ती लोकांच्या रानात कडेच्या रानात जरी असली तरी पळणार नाही. तिथंच तुम्हाला ती वाळला किंवा वल्ला चारा तुमचा खात बसतील आणि शांतपणे तुम्ही बांधाला निवांत मित्रांनो झोपला तरी चालेल. तुम्हाला ती कधीही त्रास देणार नाही. त्यामुळं तुम्हाला काय करायचंय की शेळीचं आधी वजन बघायचं आहे. त्या शेळीच्या वजनानुसार तुम्हाला ती खुराक बाबा 50 किलोची असली तर 500 ग्रॅम. त्या 500 ग्रॅम मध्ये तुम्ही काय पण ठेवू शकता मित्रांनो. जर उन्हाळा असला तर बाजरी आणि शेंगपेंड कमी ठेवा, गहू आणि मका त्या प्रमाणात ठेवा. दोन्ही मिक्स करून तुम्ही 500 ग्रॅम एकदा जरी दिलं तरी मित्रांनो चालते. 50 किलो शेळीला. 40 किलोच्या शेळीला तुम्ही 400 ग्रॅम देऊ शकताय. ती पण बाबा बाजरीचं प्रमाण तुम्हाला कमी शेंगपेंड आणि बाजरीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, ते ठेवू शकताय तुम्ही. कमी ठेवायचं आहे त्यात तुम्ही मका, गहू तसंच तुम्ही दुसरं काय कडधान्य वगैरे असतील तर त्यात मिक्स करून तुम्हाला वट्ट वजनाच्या शेळीच्या 40 किलो. मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे, ही सूत्र जर तुम्हाला तुमच्या ध्यानात जर आलं मित्रांनो, तर तुम्ही कधीच कधीच तुम्ही फसणार नाही आणि ती शेळी पालनात नक्की तुम्ही सक्सेस होणार आहे. तर खुराक तुम्हाला असा ठेवायचा आहे, तुम्ही काहीही ठेवू शकताय तुमच्या मित्रांनो. फक्त वजनाच्या त्याच्या 400 ग्रॅम, 500 ग्रॅम, 300 ग्रॅम असं ठेवा. आणि वातावरणानुसार जर ठेवा मित्रांनो. वातावरण जर कडक उन्हाचं असलं तर तुम्ही नक्कीच त्याला बाजरी किंवा शेंगपेंड असं ज्याच्यात उष्णता आहे ती कमी करा. आणि मका, गहू, ज्वारी म्हणा असं तुम्ही ठेवू शकता आणि बरोबर त्याचं नियोजन करून त्याच्या वजनाच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकताय. तर आता पुढे वळूया मित्रांनो आपण की बाबा आपल्याला त्याला वल्ला चारा किती द्यायचा मित्रांनो. वल्ला चारा देताना जर 50 किलोची शेळी असेल धरून चाला, 50 किलोचं जर आपण 100 भाग केलं तर 500 ग्रॅम आपल्याला 1% तिचा वजनाचा 1% मिळून जातो मित्रांनो. तर तिला वल्ला चारा हा 2 ते 3% आपल्याला त्या शेळीला मिळालाच पाहिजे. आता 2 ते 3% म्हटल्यावर किती मित्रांनो तर येणार तुमचा जवळजवळ 50 किलोची जर शेळी असली तर 1.5 किलो चारा हा तिला वल्ला चारा मिळालाच पाहिजे मित्रांनो. 1.5 किलो चारा तुम्ही दिवसातून तिला 1.5 किलो वल्ला चारा द्यायचा आहे मित्रांनो. आणि होता होईल तेवढं उन्हाळ्यात तुम्हाला वल्ला चारा हा 3%च्या वर जरी गेला तरी मित्रांनो चालतंय वजनाच्या. 3%, 3.5% वल्ला चारा हा उन्हाळ्यात गेला तरी चालतोय. तर तुम्हाला मित्रांनो वाळला चारा, आता मी वल्ल्या चाराचं खुराकाचं सांगितलंय मित्रांनो. तर वाळल्या चाराचं नियोजन कसं करायचं मित्रांनो. वाळला चारा तुम्हाला मित्रांनो काय करायचंय की बाबा शेळीचं वजन तुम्ही तर बघितले की 20 किलो आहे, 30 किलो आहे, 40 किलो आहे, 50 किलो आहे. तर त्या वजनाच्या हिशोबानं वाळला चारा तुम्हाला 3 ते 4% वाळला चारा द्यायचा मित्रांनो. 3% जरी दिला तुम्हाला सांगतो 50 किलोच्या शेळीचं 1.5 किलो म्हणजे एक 50 किलोच्या सरासरीची शेळीची मी तुम्हाला सांगतो बाबा की 50 किलोची शेळी आहे आपल्याला, तर तिला तुम्हाला 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आपली चंदी आली म्हणजे खुराक आला. 500 ग्रॅम खुराक, त्यानंतर 1.5 किलो वल्ला चारा आणि 1.5 किलो वाळला चारा. त्यामुळं काय झालं 3 किलो तिला चारा प्लस 500 ग्रॅम खुराक तुमचा मिळाला. त्यामुळे शेळीच्या दिवसाचं चारा नियोजन तुम्हाला मित्रांनो झाले. तर चारा नियोजन झालं त्यामुळे काय होणार आहे की आणि बाकी तुमचं पाण्याचं नियोजन 2 टाइम तुम्ही पाणी पाजू शकता. एक चढत्या उन्हाला आणि उतरत्या उन्हाला. म्हणजे चढत्या उन्हाला 11च्या दरम्यान तुम्ही पाणी पाजायचं आहे, उतरत्या उन्हाला 3-4च्या दरम्यान एकदा पाणी पाजायचं. त्यामुळे तिची पाण्याची गरज भागून जाईल. आणि होता होईल तेवढं पाणी तिला मुबलक प्रमाणात मिळवून द्या, कारण की शहरात 71% पाणी असते मित्रांनो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण मिळालंच पाहिजे. तर असं आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही असं जर नियोजन केलं तर मित्रांनो कधीच अडचणी नाही येणार आहे. नक्की तुमच्या मी गॅरंटी देतो की तुमच्या वजनात नक्की वाढ येणार, कारण की का मी स्वतः माझ्या शेरडावरती स्वतः माझ्या शेरडावरती मित्रांनो ह्याचा मी प्रयोग केला.
त्यामुळे नक्की मित्रांनो तुमच्या शेरडाचं वजन हमखास वाढणार आहे. जर तुम्हाला बकरी जर बोकड तयार करायचा असेल मित्रांनो, तर तुम्हाला त्या बकरी बोकडासाठी काय करायचं आहे, की तुम्हाला खुराक नियोजन आणि वल्ला आणि वाळला चारा नियोजन हे मित्रांनो कन्फर्म मध्ये करायचं आहे. जर त्या बकरीच्या बोकडाला तुम्ही जर असं खुराक घालायला लागला मित्रांनो, तर तुमचं ती बकरीचं बोकड 80-90 हजार लाखापर्यंत जायला मित्रांनो लय काही टाइम लागत नाही. जर योग्य नियोजन तुमचं खुराकाचं जर असेल, तर तुम्ही असं प्रॉपर त्या बोकडाला जर तुमचं समजा 20 किंवा 30 किलोचा आहे किंवा बारकी कोकरं आहेत बाबा, बारक्या कोकरांना 10 किलो वजन आहे, तर 100 ग्रॅम तुम्हाला त्याचा खुराक मिळालाच पाहिजे, की मित्रांनो 100 ग्रॅम खुराकमध्ये तुम्ही काय त्याला वाढत्या वयाला जरा 100 ते 125 किंवा 150 ग्रॅम असं ठेवू शकताय. मित्रांनो त्यामुळे ठेवल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला 1 ते 1.5% मी कमीत कमी 1% सांगायला लावली मित्रांनो, म्हणजे काय पहिल्यापर्यंत तुम्ही 1% वरनं जावा. जसं जसं हळूहळू तुम्हाला अनुभव येईल, तसं मित्रांनो तुम्ही 1.25% कडे 1.5% कडे वळा. कारण की पहिल्यांदा तुम्ही 1% खालच्या पायरीपासून चाला. जसं जसं तुमची शिळेची बाबा पॉवर वाटायला लागली, तुम्ही 1.25% ठेवू शकताय. 1.5% काय मित्रांनो जास्त 1.5% ठेवणार नादाला लागू नका. शेरडाला जास्त प्रमाणात दौड होईल त्या 1 ते 1.25% मध्ये तुम्ही ठेवा मित्रांनो. जर बारकं 10 किलोचं कोकरा आहे त्याला 100 ग्रॅम तुम्ही खुराक ठेवायचा मित्रांनो. खुराक त्या 100 ग्रॅम ठेवा. आता तुम्ही म्हणणार की आमची शेरडं बाबा मित्रांनो, तुमची शेरडे एखाद्याची भरपूर प्रमाणात असते, तर त्यांना कसं करायचंय? तर मित्रांनो, मी तर काय करतोय माझ्या गोठ्यावर काय करतोय, की बाबा माझ्या कायलीत किंवा त्यांच्या खाण्याच्या ह्याच्यात तर सगळं माझं ज्वारी किंवा बाजरी किंवा गहू किंवा मका काय जरी असेल तर ते मी सगळं मिक्स करतोय मित्रांनो. आणि मिक्स करून शेरडांची सरासरी मोजतोय मित्रांनो. जर 20 शेरडा असली तर मी समजा 30 किलोच्या हिशोबानं जरी चाललं तर 20 शेरडा मागं आपल्याला 6 किलो चंदी ही नक्कीच घालायला लागते 300 ग्रॅमच्या एका हिशोबानं. तर सरासरी सगळ्या शेरडांचे वजन काढतोय आणि मी बरोबर घालतोय. आता तुम्ही म्हणणार शेरड मित्रांनो की कमी जास्त खाणार नाही, तर ज्या शेळीची बाबा वजन जास्त आहे तर ती तुम्हाला नक्की बघा, की मित्रांनो ती शेळी त्याच स्पीडनं तुम्हाला ती खाल्लेली दिसेल, की आपण 50 किलोची शेळी असली तर 40 किलोच्या शेळीपेक्षा खाण्याची स्पीड ही तिचं नक्की जास्त असणार आहे. कारण की त्या प्रमाणात ती शेळी बका तिच्या इनटेक करणार आहे, म्हणजे आतमध्ये ती घेणार आहे, की एवढ्या फास्ट प्रमाणात घेणार नाही. 40 किलोच्या वजनापेक्षा 50 किलो शेळी जास्त स्पीडनं खाणार आहे. त्यामुळे तिचं प्रमाण ही खाण्याचं त्याच बापात. मी तर कसं करतो, की माझ्या गोठ्यावर मित्रांनो, तर खुराक घालताना एकदमच कायलीमध्ये सगळा एकदम खुराक ओततो. त्यामुळं जी शेळी ज्या स्पीडनं खाते त्या मापातच तिला मिळते मित्रांनो. तर तुम्हाला सरासरी वजन करून सगळ्यांचं एक तुमची 20-30 शेरडं किंवा 50 शेरडं असतील किंवा 100 शेरडं असतील किंवा कमी शेरडं कोणाचे असतील, तरी तुम्हाला त्याचं नियोजन करून एकदमच घालायचं आहे. नाही तुम्हाला काय करायचं आणि होता होईल तेवढं 20 किलोची आतली जी शेरड आहे ती किंवा कोकरं बारकी आहे ती कोकरं 10 किलोची आतली तुम्हाला एक वेगळा वार्ड करायचा मित्रांनो. 20 किलोला वेगळा करायचा आणि 20 किलोच्या वरच्या जी 50 किलो पर्यंत आहे ती त्यांना वेगळा करायचा. होता होईल 3 वार्ड करा आणि तुम्हाला मित्रांनो 3 वार्ड केल्यामुळे ह्याचा फायदा नक्की होणार आहे, की तुम्हाला खुराक नियोजन योग्य बसणार आहे, तुम्हाला चारा नियोजन योग्य बसणार आहे. कारण की तुम्हाला वेगवेगळे 3 वार्ड असल्यामुळे आपल्याला नक्कीच. आणि जर तुम्ही 3 वार्ड सेपरेट आणि जर खुराकाचं मी तुम्हाला हे सूत्र सांगितले, हिरव्या चाऱ्याचं सूत्र सांगितले, वल्ल्या चाऱ्याचं तुम्हाला मी सूत्र सांगितले. जर ह्या सूत्रामध्ये जर तुम्ही मित्रांनो ही सगळं प्रॉपर जर बसवलं, तर तुम्हाला शेळीपालनात मित्रांनो सक्सेस होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कारण का मी माझ्या शेरडावरती माझ्याकडनं मी कुठनं बाहेरने जरी शेरडा आणली तरी ती मित्रांनो त्याच्यावरती असा प्रयोग करून ती शेरड एकदा मांदलली का मी बाजारात नेऊन मी माझ्या चांगल्या किमती विकतोय. त्यामुळे मला नफाही भरपूर मिळतोय त्या प्रमाणात. आणि ह्यामुळं मित्रांनो आपल्या अडचणी भरपूर प्रमाणात भागून जाते त्या. आणि जर कसं होते, की तुम्ही जर असं बाबा करायला लागलं, की आडमापी उठून जर त्याला टाकायला लागला, तुम्हाला किती अंदाज टाकायचा काय नाही, तर तुम्ही शेळीपालनात मित्रांनो कधीच सक्सेस होणार नाही. ही माझी कळकळीची विनंती आहे, की तुम्ही शेरडांना घालताना नक्कीच तुम्हाला त्यांचं वजन माप करून किंवा त्यांना खुराक योग्य नियोजनानुसार तुम्ही घाला. जर योग्य नियोजन असलं तर तुमचं सक्सेस मित्रांनो लांब नाही. तर एवढी माहिती तुम्ही सगळी माझ्या चॅनेलवरती किंवा ह्याच्यावरती बघितली आणि त्यामुळे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला मित्रांनो इथनं पुढे जर कुठली बाबा एखादी माहिती जर पाहिजे असली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्या ह्या धावपळीतनं मी नक्कीच त्याच्यावरती विचार करून एखादा